नमस्कार मित्रांनो, आज आपण सोने आणि चांदी गेल्या 2 ते 3 दिवसापासून का सारख्या घसरत आहेत, पडत आहेत याचा उहापोह करूया. गेल्या 1.5-2 वर्षापासून सोन्याने आपल्याला जवळपास 150% रिटर्न्स दिले आहेत आणि चांदीने तर अक्षरशः 350% रिटर्न्स दिलेले आहेत. अशा परिस्थितीत हा दिवस कधी ना कधी उजाडणारच होता. याचं कारण असं झालं की अमेरिकेने जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड्सचे जे आहे व्याजदर ते वाढवले आणि तिथले जे काही फेडरल बँकचे जे गव्हर्नर आहेत ते गव्हर्नर ट्रम्प यांच्या प्रशासनाला सोयीस्कर भूमिका घेणारे आहेत. त्याच्यामुळे डॉलर अचानक मजबूत झाला. सोने आणि चांदी आणि डॉलर याचं एकमेकाशी विळ्या भोपळ्याचं नातं आहे. डॉलरचा कमजोर होत होता आणि श्री ट्रम्प यांच्या बाकीच्या भूमिकांमुळे लोक, मोठमोठे देश, त्यांच्या केंद्रीय बँका हे सतत सोनं आणि चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते आणि त्या खरेदी करण्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी आणि पुरवठा ह्याचं प्रमाण व्यस्त होऊन भाववाढ होत होती. पण आता डॉलरकडे पुन्हा एकदा व्याजदर वाढलेले असल्या कारणाने लोक पुन्हा डॉलरकडे चाललेले आहेत असं दिसत आहे तात्पुरते प्रमाणात. आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून बाजारात सोने आणि चांदीचे भाव पडले. याच्या बरोबरीने दुसरे कारण असे झाले की आपण भारतीय लोक हे फिजिकली पण सोनं घेत आहोत आणि शेअर मार्केटच्या ETF, गोल्ड ETF आणि सिल्वर ETF याच्या माध्यमातून पण गुंतवणूक करत आहोत. याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. ज्या कोणत्या कंपन्यातनं तुम्ही गोल्ड ETF घेत आहेत त्या कंपन्यांना फिजिकली ते गोल्ड असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे आणि हे प्रमाण व्यस्त होत चाललं होतं गेल्या काही दिवसापासून. आणि मार्केटमध्ये चांदीला तर अक्षरशः 40,000पर्यंत प्रीमियम आला होता. प्रीमियमचा अनेक अर्थ असतात. त्या दुसरा एक अर्थ असा पण असतो की मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे, त्याच्यामुळे प्रीमियम लागत आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे हे करेक्शन्स कधी ना कधी येणारच होतं. दुसरी गोष्ट होती चीनी मार्केटमधले सोने चांदीचे भाव आणि लंडनमधल्या कमोडिटी मार्केट्समधले सोने चांदीचे भाव याच्यात देखील फरक पडत चाललेला होता. आणि हा फरक मिटवायसाठी आणि हे सगळं फिजिकल गोल्ड आपल्या ताब्यात असण्यासाठी हे करेक्शन अपेक्षितच होतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या धाडकन प्रमाणात होईल असं ते वाटत नव्हतं. पण लाँग टर्ममध्ये सोनं आणि चांदी हे मागणी वाढतच राहणार आहे. विशेषतः चांदीच्या औद्योगिक वापरामुळे चांदी वाढतच जाणार आहे. आणि चांदीचं दुसरं एक कारण आहे की चांदी ही आपल्याला सोन्यासारखी पुन्हा रिक्लेम करता येत नाही. जसे सोन्याचे दागिने वितळवून रिक्लेम करता येतात ती प्रक्रिया खूपच महागडी असते. त्याच्यामुळे हे तात्पुरतं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि संयम ठेवावा. माझे विवेचन कसं वाटलं जरूर सांगा. धन्यवाद.